येत्या मे महिन्यापासून महाराष्ट्रातील सर्व वाहनांना नवीन हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स म्हणजेच HSRP बसवणे बंधनकारक असेल। आरटीओने याबाबत सक्तीचे निर्देश दिले असून नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहन मालकांना 30 एप्रिल 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे आणि असे न केल्यास दंड आकारला जाणार आहे। परंतु HSRP म्हणजे काय, तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे HSRP ही एक अत्याधुनिक आणि छेडछाड न करता येणारी नंबर प्लेट आहे जी देशभरात वाहन ओळख सुलभ करण्यासाठी आणण्यात आली आहे। ही ॲल्युमिनियम पासून तयार करण्यात आलेली असून यात काही महत्त्वाचे सुरक्षा घटक आहेत, जसे की रिफ्लेक्टिव्ह फिल्म, क्रोमियम आधारित अशोक चक्र होलोग्राम, 10 अंकी लेझरने कोरलेला क्रमांक, नॉन रिमुवेबल स्नॅप लॉक आणि कलर कोडेड स्टिकर्स। तरीही याने काय होईल, तर वाहन चोरी कमी होईल, कारण प्रत्येक नंबर प्लेट सरकारी डाटाबेसशी जोडली जाईल। RFID तंत्रज्ञानामुळे टोल आणि ट्रॅफिक व्यवस्थापन सोपे होईल आणि बनावट नंबर प्लेट्स तयार करणेही कठीण होईल। सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार वाहन सुरक्षेसाठी, वाहतूक नियमांची अंमलबजावणी सुधारण्यासाठी आणि वाहन चोरी रोखण्यासाठी HSRP सक्तीची करण्यात आली आहे। यापूर्वी अनेक वाहने नकली किंवा आकर्षक नंबर प्लेट्स वापरत होती, ज्यामुळे चोरीला गेलेल्या वाहनांचा शोध घेणे कठीण होत होते। HSRP मुळे प्रत्येक वाहनाची ओळख विशिष्ट क्रमांकावर आधारित राहील। तसेच RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञान, हे तंत्रज्ञान वापरल्याने डिजिटल ट्रॅकिंग शक्य होईल आणि वाहन चोरी रोखण्यासाठी मदत होईल। 2019 मध्ये महाराष्ट्र सरकारने HSRP लागू करण्याचे निर्देश दिले होते, मात्र अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याने 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने कठोर आदेश दिले। त्यामुळे 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व वाहनांना 30 एप्रिल 2025 पूर्वी HSRP बसवणे बंधनकारक आहे। HSRP बसवण्याचा खर्च प्रत्येक वाहन प्रकारानुसार वेगळा असेल, तरी 531 ते 879 रुपये इतका खर्च GST सह अपेक्षित आहे। पण HSRP कशी बसवायची? वाहनधारकांना महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून अपॉइंटमेंट बुक करावी लागेल। राज्यात 3 झोनमध्ये HSRP बसवण्यासाठी अधिकृत कंपन्या नियुक्त करण्यात आल्या आहेत। वाहनधारकांनी किमान 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट बुक करणे आवश्यक असून दिलेल्या तारखेला नंबर प्लेट बसवून घ्यावी लागेल। परंतु जर आपण HSRP बसवली नाही तर काय होईल? जर एप्रिल 2025 पर्यंत आपण HSRP बसवली नाही तर 1000 रुपये दंड आकारला जाईल। तसेच 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणीकृत आणि HSRP नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाई होईल। परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही मुदत सवलत समजू नये, कारण अंतिम तारखेनंतर कठोर अंमलबजावणी केली जाईल। HSRP बसवणे केवळ नियमांचे पालन करण्यासाठीच नाही, तर वाहन सुरक्षेसाठी आणि चोरी रोखण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे। या प्रणालीमुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित होईल, वाहतूक नियमांचे पालन सुलभ होईल आणि भविष्यातील स्मार्ट वाहतूक व्यवस्थापनेला मदत मिळेल। वाहनधारकांनी HSRP बसवण्याचा विलंब न करता 30 एप्रिल 2025 पूर्वी आपल्या वाहनावर ही नंबर प्लेट बसवून घ्यावी, अन्यथा दंड आणि कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते। तुम्हाला यावर काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।